स्वप्न साऱ्यांचे, स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी। नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृहप्रकल्प, दर्जेदार बांधकाम, अत्याधुनिक सुविधा, उत्तम कनेक्टिव्हिटी, निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक गृहप्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी। आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये। अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क 9167112511। नेरळ माथेरान घाट रस्त्यातील जुमापट्टी येथील एस्टर्न हा अपघाताला निमंत्रण ठरतोय। काही दिवसांपूर्वी याच वळणावर मोटरसायकलचा अपघात घडून एका तरुणाचा मृत्यू झाला होता। ही घटना ताजी असतानाच रात्रीच्या सुमारास उल्हासनगर येथून आलेल्या पर्यटकांच्या वाहनास अपघात घडलाय। सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नसली तरी वाहनाचं मात्र नुकसान झालंय। तर या वळणावर वाहन चालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना करणं गरजेचं बनलंय। सह्याद्रीच्या डोंगर कुशीत वसलेले माथेरान हे थंड हवेचं पर्यटन स्थळ आहे। येथे हजारोंच्या संख्येनं पर्यटक दिवसाकाठी भेट देत असतात। माथेरानला एक दिवसाची सुट्टी घालवण्यासाठी सर्वाधिक पर्यटक आपल्या खासगी वाहनानं येणं पसंत करतात। परंतु माथेरान घाटातील जुमापट्टी येथील एस्टर्न या नावानं ओळखले जाणारे ठिकाण हे वाहन चालकांसाठी अपघाताचं केंद्रबिंदू बनत असल्याचं चित्र आहे। उल्हासनगर येथील पर्यटक माथेरान फिरून झाल्यानंतर सोमवार 10 जून रोजी माथेरान घाट रस्ता उतरत असताना त्यांनी आणलेली एर्टिगा कार क्रमांक MH05DH4120 हे उतरत होतं। या कारमध्ये महिला, पुरुष आणि कुटुंब प्रवास करत असल्याचं सांगण्यात आलं होतं। दरम्यान या पर्यटकांची कार घाटातील अवघड वळण समजले जाणारे जुमापट्टी येथील एस्टर्न या वळणावर आले असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार सुरक्षा कठड्याला जाऊन धडकून समोरील झाडाला ठोकली। दैव बलवत्तर म्हणून या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही। मात्र वाहनाचा दर्शनी भाग नादुरुस्त अवस्थेत दिसून आला असून वाहनातील सेफ्टी एअरबॅग ओपन झाल्या होत्या। पर्यटक रात्री वाहन सोडून पर्यायी वाहन मार्गाने नेरळ येथे सुखरूप पोहोचले होते। एकूणच काही दिवसांपूर्वी याच वळणावर उताराचा अंदाज न आल्यानं बदलापूर येथील कुटुंब स्कूटीवर आलेले असताना अपघात होऊन तरुणाचा मृत्यू झाला होता। माथेरान घाटातील अपघाताची मालिका ही सुरूच असून ती संपणार कधी असा सवाल आता येणारे पर्यटक आणि वाहन चालक विचारत आहेत। महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ।